रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। दक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणात अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान थिएटरमध्ये झालेल्या गोंधळात एका 35 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला होता। या घटनेत अनेक लोकांना दुखापत झाली। यात त्या महिलेच्या 8 वर्षाच्या मुलाचा देखील दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी या घटनेसाठी अल्लू अर्जुन आणि थिएटरचं सगळं काम सांभाळणाऱ्यावर तक्रार दाखल केली होती। तर ज्या महिलेचं या चिंगराचिंगरीत निधन झालं तिचं नाव रेवती असल्याचं म्हटलं जातंय। महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरोधात 4 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला। खरं तर पुष्पा या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनची लोकप्रियता इतकी वाढली होती की सगळ्यांना त्याचं वेड लागलं। ते सगळे त्याला पाहण्यासाठी तो जिथं आहे तिथं जाऊ लागले। अशात पुष्पा 2 प्रदर्शित झाल्यानंतर त्यानंतर अल्लू अर्जुन हा चित्रपटच्या प्रीमियरला पोहोचला। दरम्यान यावेळी एवढ्या संख्येने लोक गर्दी करतील अशी अपेक्षा अल्लू अर्जुनला नव्हती। दुसरीकडे अल्लू अर्जुन तिथं आलं हे कळताच लाखोच्या संख्येनं तिथं लोकांची गर्दी केली। त्यामुळे ही दुःखद घटना घडली आणि त्यात त्या महिलेचा तिथला जीव गमवावा लागला। स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार त्याला चिकडपल्ली पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय। दरम्यान या गोंधळात ज्या महिलेचा जीव गेला त्या महिलांच्या कुटुंबांचा सांभाळ करण्याचा निर्णय अल्लू अर्जुननं घेतला असून तो पाठिंबा देत पुढे आला आहे। त्यानं या घटनेवर वाईट वाटत असल्याचं सांगत पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची घोषणा करत 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं म्हटलेलं आहे।